एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्या। काही दिवसांपूर्वीच बजरंग सोनवणे यांनी देखील अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि बजरंग सोनवणे त्याचबरोबर ज्योती मेटे यांचं नाव सध्या बीड लोकसभा मतदारसंघात चर्चेत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ज्योती मेटे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या। सागर, खरं तर आज किंवा उद्या या दोनच दिवसात शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि त्या संदर्भातली खलबतं जी आहेत ती सिल्वर ओकमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक नेते जे आहेत ते सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत। शिवसंग्रामचे जे नेते आहेत विनायक मेटे, त्यांच्या पत्नी ज्योती मेटे या सध्या सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। गेल्या आठवड्यामध्ये देखील त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांची भेट घेतलेली होती, परंतु आज त्या पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीकरता सिल्वर ओक येथे आलेले आहेत। खरं तर ते बीड या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश कधी करायचा आणि निवडणुकीची रणनीती कशी असावी या सगळ्या संदर्भातली चाचपणी जी आहे त्याची चर्चा करण्याकरता सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी ज्योती मेटे या सिल्वर ओकवर दाखल झाल्यात। तत्पूर्वी बजरंग बाप्पा सोनवणे जे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात होते, त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार यांच्या गटात आलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांनी 2019ची निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढलेली होती। यंदा ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळे ते देखील बीडच्या लोकसभा निवडणुकीकरता इच्छुक आहेत। त्यामुळे ज्योती मेटे अथवा बजरंग बाप्पा या दोघां नावांपैकी कोणत्या नावांवरती आज शिक्कामोर्तब होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, नक्कीच अक्षय, त्यामुळे ज्योती मेटे आणि शरद पवार यांच्या भेटीकडे देखील आपलं लक्ष असेल। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पाहतोय की ज्योती मेटे आता शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात ज्योती मेटे यांना शरद पवार गट रिंगणात उतरवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।